नमस्कार सर्वांना। खरं तर मुंब्रा येथे जी रेल्वे दुर्घटना झाली त्या दुर्घटनेत जे आपल्या बांधवांनी व भगिनींनी जीव गमावला, खरं तर सर्वप्रथम त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। त्या प्रकरणाबद्दल खरं तर दुःख तर आहेच घडलेल्या प्रकरणाबद्दल, परंतु राग सुद्धा आहे। पण जसं म्हणतो ना की जे व्हायचं होतं ते होऊन गेलं, आता जे झालं ते तर आपण बदलू शकत नाही, परंतु पुढे अशी गोष्टी होऊ नये यासाठी आपण प्रयत्न नक्की करू शकतो। तर तो प्रयत्न कसा करावा, आणि सर्वप्रथम खरं तर माझ्या बदलापूर मधल्या जनतेला मला हे सांगायचं आहे की आपलं बदलापूर एक वाढतं शहर आहे। आज जर काही गोष्टी आपण गांभीर्यपूर्वक नाही घेतल्या तर कदाचित येणाऱ्या भविष्यात जे प्रकरण आज मुंब्रात घडलं त्याच्यापेक्षाही भीषण प्रकरण आपल्या बदलापूरच्या ठिकाणी सुद्धा घडू शकतं, याची जाणीव आपल्या प्रत्येकाला असेलच। मला त्या गोष्टीमध्ये जास्त सांगायची गरज वाटत नाही, कारण की आपलं प्रत्येक जण आपण पाहत असालच की कशा प्रकारे बदलापूर रेल्वे स्टेशनला गर्दी जी आहे ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। गर्दी वाढते, परंतु रेल्वेकडून ज्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात त्या सुविधांमध्ये कसल्याच प्रकारचा वाढ होत नाहीये। परंतु आपण जर या प्रशासनावरतीच पूर्णपणे अवलंबून राहिलो तर प्रशासन कधीच काम करणार याची जाणीव आपल्या प्रत्येकाला आहे। त्यामुळे हा जीव आपला आपला जीव आपल्याला कसं वाचवता येईल या एका गोष्टीसाठी मला आपल्या सर्वांसोबत हा लाईव्ह व्हिडिओ मी करतो आणि अपेक्षा करतो की आपण सर्वजण हा व्हिडिओ संपूर्ण पहा। काही दिवसांपूर्वीच मी एक पोस्ट केली होती की बदलापूरला तिसरा पर्यायाची गरज आहे। तर अनेकांनी त्या गोष्टींना समर्थन दर्शविलं, अनेकांनी त्या गोष्टींना विरोध केला। काहींनी असं म्हटलं की तिसरा पर्याय ठीक आहे, तिसरा पर्याय आम्ही स्वीकारू, पण तिसरा पर्याय काय असं वेगळं करा जेणेकरून आम्ही त्याला साथ देऊ। तर मला त्यांना हे सांगायचंय, तिसरा पर्याय आपल्याला बदलापूर शहरामध्ये यासाठी निवडावा लागेल कारण की बदलापूर एक वाढतं शहर आहे आणि आपल्या प्रशासनाचं सर्वप्रथम एक कर्तव्य असतं खरं तर की आपल्या बदलापूर शहरामध्ये कोण येतंय, कोण जातंय, काय कामानिमित्त येतंय, किती वेळासाठी येतंय याचा एक डेटा अनालिसिस करणं खूप महत्वाचं असतं। आणि त्या डेटा अनालिसिसच्या बेसिसवरतीच आपण पुढे आपल्या शहराची किंवा आपल्या जिल्ह्याची राज्याची आपण प्रगती योग्य प्रमाणात आपण करू शकतो योग्य पद्धतीने। परंतु माझ्या बदलापूर शहरामध्ये राजकीय स्वार्थासाठी विविध राज्यातून लोक आणले जातात, त्यांना राजकीय पुढाऱ्यांमार्फत सुखसुविधा पुरवल्या जातात, त्यांची पाठराखण केली जाते, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना साथ सहकार्य केलं जातं। व इकडचे जे स्थानिक बांधव आहेत माझे बदलापूरचे जे मूळ मराठी बांधव आहेत त्यांना पूर्णतः साईडलाईन केलं जातं। आणि जे बाहेरून आणलेले लोक आहेत त्यांना इथे कशा प्रकारे आपण त्यांच्या वस्त्या वाढू, कशा प्रकारे त्यांचं लोक इथं वाढू जेणेकरून आपल्याला मतदानात वाढ होईल, या राजकीय स्वार्थापोटी या बदलापूर मधले राजकीय पुढारी पूर्ण ताकदीने काम करतात। परंतु मला माझ्या बदलापूरकरांना ही कळकळीची विनंती आहे की आपण ह्या राजकीय खेळाला समजून घेतलं पाहिजे, या राजकीय षड्यंत्राला आपण समजून घेतलं पाहिजे। आणि आपल्या जीवाची जर आपल्याला पर्वा असेल तर फक्त दररोज सकाळी ट्रेनची गर्दी पाहून त्या 2 मिनिटं प्रशासनाला शिव्या घालून हे करून त्या गोष्टीने काय साध्य होणार नाहीये। तर खऱ्या अर्थाने जर आपल्याला एक सुनियोजित बदलापूर शहर जर निर्माण करायचं असेल तर आपल्याला सुशिक्षित आणि ज्याच्याकडे बदलापूर शहराचं एक प्रॉपर ब्ल्यूप्रिंट असेल आणि ज्याला एक नियोजन पद्धतीने शहर कसं चालवता येईल याचं एक प्रॉपर प्लॅन असेल, अशा तिसऱ्या पर्यायाला साथ देणं ही सध्या बदलापूरकरांसाठी
एक खूप महत्वाची आणि काळाची गरज आहे. बदलापूर शहरामधील आरोग्य व्यवस्था आपण पाहत असाल, बदलापूर शहरातील शिक्षण व्यवस्था आपण पाहत असाल, बदलापूर शहरातील आपण जर पाहिलं की काही महिन्यांपूर्वी फेरीवाल्यांचं अतिक्रमण हटवण्याची जी काही मोहीम राबवली गेली होती नगरपालिकेमार्फत, आज त्याच ठिकाणी डबल प्रमाणात फेरीवाले बसले जातात. याचा अर्थ कुठे ना कुठेतरी या बदलापूर शहरातल्या लोकांना, या बदलापूर शहरातील माझ्या माता भगिनींना, बांधवांना गांभीर्यपूर्वक घेतलं जात नाहीये आणि तुमच्या माझ्या जीवाची पर्वा नाहीये ना, आपल्या जीवाची किंमत शून्य आहे. त्या कारणास्तव काही राजकीय पुढाऱ्यांना सध्या मास चढत चालल्यात आणि ते लोक नगरपालिका जे आहे ते आपल्याप्रमाणे हँडल करतात, त्यांच्या स्वार्थाप्रमाणे. परंतु जसं जसं आपण म्हणतो की आपण आपल्या घरी छत्रपतींचा फोटो लावतो, छत्रपतींची प्रतिमा लावतो, छत्रपतींचा छोटासा पुतळा आपण आपल्या घरी ठेवतो, परंतु मला आपल्या प्रत्येकाला एक सांगायचंय, आपण अभिमानाने सांगतो की बदलापूर शहर छत्रपतींच्या पावन स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, परंतु फक्त बोलून होत नसतं. आपल्या सगळ्यांना खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा विचारांचा जर बदलापूर शहर निर्माण करायचा असेल तर सर्वप्रथम बदलापूरमधील जी जनता आहे त्या जनतेला सुरक्षित कसं ठेवता येईल, त्या जनतेच्या भवितव्यासाठी आपल्या सर्वांनी एकत्रित येऊन काम करावं लागेल आणि योग्य तो न्याय निवाडा करावा लागेल. आता मुंब्रामधील जो काय प्रकरण घडला तो होऊन गेला, ते आता आपण बदलू शकत नाही, परंतु बदलापूर शहरामध्ये भविष्यात असं कोणते प्रकरण घडू नये, ते घडण्या अगोदरच आपल्याला कशा प्रकारे त्या गोष्टींना थांबवता येईल याचा विचार आपण प्रत्येकाने बारकाईने केला पाहिजे. ही माझी आपल्या सगळ्यांकडे एक माफक अपेक्षा आहे. त्या कारणास्तव मी आपल्या प्रत्येकाला एक विनंती करतो की आपण मुंब्रामधल्या प्रकरणाला फक्त सोशल मीडियावरती भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून पोस्ट शेअर करून चालणार नाही. उद्या आपल्या बदलापूरकरांचं भवितव्य काय ह्याचा विचार आपण प्रत्येकाने गांभीर्यपूर्वक केला पाहिजे आणि त्या गोष्टींना जर आपल्याला बदलायचं असेल तर एक नियोजित पद्धतीने ही नगरपालिका प्रशासन आपल्याला चालवणारे व्यक्तिमत्व तर नगरपालिकेत पाठवावे लागतील आणि त्यानंतरच या बदलापूरचं भवितव्य आपण चांगल्या प्रमाणात घडू शकतो. खरं तर या विषयावर बोलण्यासाठी भरपूर काही आहे, परंतु काही गोष्टींचं मला राजकारण करायचं नाहीये. परंतु आपण म्हणतो ना की आपल्या देशातले महापुरुष सांगून गेलेत की राजकारण या देशाच्या प्रत्येक संकटाची गुरुकिल्ली आहे. आपल्या देशाला, आपल्या शहराला, आपल्या जिल्ह्याला, आपल्या राज्याला, आपल्या देशाला संकटांपासून वाचवत असेल तर राजकारणामध्ये देशाप्रती ज्या लोकांच्या मनामध्ये स्वाभिमान अभिमान आहे त्या लोकांनी राजकारणामध्ये सक्रिय होणं काळाची गरज आहे आणि त्यानंतरच या देशाचं भवितव्य आपण चांगल्या पद्धतीने आपण घडू शकतो. या कारणास्तव या देशातील सुशिक्षित लोकांनी आणि समजदार लोकांनी राजकारणात येणं ही काळाची गरज आहे. कोणत्याही गोष्टींना बळी न पडता स्वतःला म्हणतो ना आपण कोणत्याही गोष्टींच्या भूलथापाने बळी न पडता किंवा स्वतःचा आत्मसन्मान न विकता राजकारणामध्ये सक्रिय होऊन आपल्या बदलापूर शहरासाठी आपण सगळेजण कटिबद्ध असाल आणि आपण त्या शहरासाठी आपण काहीतरी देणं लागतो. या अनुषंगाने आपण बदलापूरच्या भविष्यासाठी आपण सगळेजण संघटित व्हाल हीच अपेक्षा करतो आणि सध्या विषय इथंच मी थांबवतो. पुढे नक्कीच या विषया संदर्भात आपण गांभीर्यपूर्वक जसं वेळ येतं त्याप्रमाणे आपण बोलत जाऊ. परंतु मी पुन्हा आपल्या समोर हात जोडून विनंती करतो की जे मुंब्रामध्ये आपल्या बांधवांनी भगिनींनी जीव गमावलाय ते बदलापूरमध्ये होऊ नये यासाठी बदलापूर नगरपालिकेची येणारी निवडणूक ही अत्यंत महत्वाची असणार आहे. त्या निवडणुकीमध्ये आपण विकले जाऊ नका हीच अपेक्षा करतो आणि एवढं बोलून मी थांबतो. जय महाराष्ट्र.